नाही आणि तो ज्ञानी याचं महंतत्व हा गुरु आहे. म्हणून सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ मग कशी लोह परिसाची नसाय उपमा सद्गुरु महिमा अगाधशी तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या ठेवा. म्हणजे गुरुचं महात्म्य सद्गुरु शिवाय आपल्याला सोय नाही. गुरु ह्या शब्दाचा गु म्हणजे अज्ञान, रु म्हणजे प्रकाश. गु अंधकार, रु आणि प्रकाश म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जो नेतो त्याचं नाव आहे सद्गुरु. आणि हे बालमंडळी सर्व कोणत्याच पद्धतीचं यांना मार्ग ज्ञान नव्हतं, पण त्यांना गुरु मिळाल्यामुळं आज छोटे छोटे मुलं तबला वाजवत आहे, पेटी वाजवत आहे. म्हणजे गुरुचं महत्व किती आहे. म्हणून गुरु विना मार्ग नाही स्पष्ट सांगत आहे. गुरु शिवाय मार्ग पहिले जुने लोक म्हणत होते गुरु केल्याशिवाय आपल्याला काही जमत, म्हणजे गुरु करावं लागते. आणि ही परंपरा आजची नाही, पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे. आणि गुरु शिवाय मात्र आपल्याला कोणती हा भौतिक जे आहे अनेक प्रकारचे गुरु आहेत. कोणी संगीतचा गुरु आहे, कोणी कोणत्या कामाचा गुरु आहे. ज्या ज्या कामाचा जे जे आपण त्याच्यापासून मार्ग घेऊ त्या कामाचा कोण आहे गुरु आहे. आणि प्रत्यक्षात प्रथम आपले गुरु जे असतात आपले आई वडील, आपले आई वडील. तुम्ही गुरुच्या चरणाला लागले, गुरुचा नमस्कार केला, गुरुला दान दक्षिणा जे काही दिली, पण कमीत कमी तुमच्या घरी जे आई वडील आहेत त्याच्या पायावर तुम्ही डोकं ठेवता का? थोडा विचार करा. जो आई वडिलाच्या पायावर डोकं ठेवत असेल, त्यांना आदरानं नमस्कार करत असेल, त्याला कोणत्याच गोष्टीचं उणं नाही. भक्त पुंडलिकानं का केलं, कोणती सेवा केली? भक्त पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली. प्रत्यक्षात पंढरपूरच्या द्वारकेच्या कृष्णाला पंढरपूरला येऊन पुंडलिकाला दर्शन द्यावं लागलं. आणि एवढं मोठं भक्तीचं आणि एवढं आई वडिलांच्या सेवेचं महत्व आहे. गुरुची पूजा करणं काय हरकत नाही, गुरुची पूजा केलीच पाहिजे. गुरु शिवाय आपल्याला तरणोपाय नाही कोणतंही. सांगितलं मग बालीनं दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले, गुरुचं सत्य आहे. पण हे भौतिक जे सर्व ज्याच्या ज्याचं आपण जे ज्ञान घेतो त्या ज्ञानाचा तो गुरु आहे, पण सद्गुरु होऊ शकत नाही. सद्गुरु तो एकच जो आत्मज्ञानाची प्राप्ती करून देते आणि आपल्यासारखं बनवते, आपल्यासारखं बनवते. आणि आपण त्या आत्मज्ञानाकडे जाऊ नये, कारण आत्मज्ञानाचा विचार केला आत्म्याचा काही प्रश्नच नाही. हा तुमचा जो गुरु आहे आज तुम्हाला प्राप्त झालेला आहे, हा एका कलेचा गुरु आहे. हा एका कलेचा गुरु आहे. आणि त्यांच्यापासून त्यांच्याकडे जी कला आहे ती कला तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. आणि गुरुच्या वचनावर का म्हटलंय, गुरुची पूजा न होत असे गुरुची माळ घालून या, पूजा गुरुची होत असे गुरुची गंध लावून या, पूजा गुरुची होत असे वचनी त्याचे भावना, तसे जगी वागणे जरी प्राण जाईल क्षण. गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून ते तुम्हाला जे सांगत आहे त्या शब्दावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे जर वर्तन केलं तर तुम्ही त्यांच्यासाठी जायच्यावर आहात. पण मात्र त्यांच्यासारखं होण्यासाठी त्यांच्यासारखं वर्तणूक करावं लागेल. आज तुमच्या पुढे जो गुरु दिसत आहे संगीताचा, 7वा 8वा वर्गामध्ये असताना तो म्हणत होता मला कुठं संगीतासाठी नेऊन द्या, नाही तुम्ही घर सोडून चाललं जाईल, पण मला शिकायचं तबला. आम्हाला प्रश्न पडला आता याला कुठे नेऊन द्या, नाही तर मी कुठे निघून जाईल. विचार करायला लागला, म्हणलं आपण कुठं नेऊन ठेवावं, निघून जाण्यापेक्षा. मग मोजरीला गेलो आणि मोजरीला गेल्यानंतर तो कर्डीकर सर होते संगीतवाले, त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या स्वाधीन त्याला करून आलो. पण कर्म धर्म संयोग असा की 2-3 वर्ष त्याला फिटा येणं सुरू झालं
आणि त्याला पुन्हा त्याला वापस यावं लागलं. कर्माची गती अलग असते. वेळेच्या अगोदर आणि प्रारब्धापेक्षा जास्त भेटत नाही. आणि इथं आल्यानंतर मात्र त्याला संगत मिळाली आणि त्यानं आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घेतला. आज त्यांचे विद्यार्थी मेरिट मध्ये येत आहे. त्यांचे विद्यार्थी आज शेवटच्या परीक्षेपर्यंत, आज उपांत परीक्षेपर्यंत, विशारदपर्यंत जात आहे. काहीतरी मला भूषण वाटते की माझ्या मुलाचं भूषण वाटते की मी माझ्या मुलासमोर माझ्या प्रजा डोळ्यानं एवढे त्यांचे विद्यार्थी पाहत आहे. मला आनंद आहे. आणि मी हेच त्यांना म्हणतो सर, माझे 2 मुलं असल्यामुळे मी त्यांना हेच म्हणतो, कमीत कमी मी असेपर्यंत तुम्ही कोणताही वाद करू नका आणि चांगले वागा. मी गेल्या तुमचा प्रश्न काय तो तुम्ही पहा. पण मात्र मला माझं भूषण वाटते आणि माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटते की माझे दोन्ही मुलं निर्व्यसनी आहे, सद्गुणी आहे, साऱ्या गोष्टी बरोबर आहे. पुन्हा काय पाहिजे? संपत्ती. ही खरी संपत्ती मला प्राप्त झाली. हे संपत्ती टिकणारी आहे. पैसे किती आहे कोणी विचारत नाही, सोनं किती आहे कोणी विचारत नाही, पण एवढं विचारत मला मुलंबाळ किती आहे बा, का करते तुमची मुलं. मी स्वाभिमानानं सांगतो की माझे 2 मुलं आहेत आणि दोन्ही मुलं निर्व्यसनी आहे आणि संगीताचा छंद आहे आणि 50-60 मुलं आज त्याच्याकडे शिकत आहे. म्हणजे छाती फुटते. म्हणून तुम्ही सर्वांना गुरुच्या माग, गुरुचं जे म्हणणं आहे ते मात्र इमानीत बरे ऐका. आणि ज्याप्रमाणे तो आपला तड, मी आता येतो आहे इथे पाहतो, आपल्या जीवाच्या तडमडीने शिकवते मुलाला, विद्यार्थ्यांना. आणि त्याला वाटते की माझ्यासाठी काही घडले पाहिजे. त्याला पैसे, आज मोजूला मी गेलो होतो यावरती, एका क्लासचे 1000 रुपये महिन्याचे घेते. एवढे. पण तो पैशाचा कधी विचार केला नाही त्यानं. त्याचे हेच उद्देश आहे की माझे विद्यार्थी घडले पाहिजे, चांगले झाले पाहिजे, चांगले राहिले पाहिजे. तुम्ही मात्र त्याचा फायदा घ्या, कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आणि गुरुचं पूजन, गुरुच्या शब्दावर विश्वास, जे तुम्हाला सांगते ते योग्य प्रकारे ऐका आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. आपण तुम्ही आपला सार्थ करून घ्या. कोणीही माणूस आईच्या गर्भातून शिकून आलेला नाही. त्यांना प्रयत्नाने शिकावं लागते. त्यानं प्रयत्न केला आणि त्याला जो गुण प्राप्त झाला तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही तो गुण घ्या आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. कारण आज गुरु मिळणं कठीण आहे. गुरु मिळणं कठीण आहे. गुरु मिळत नाही. माहित आहे नाही. ही LNT फॅक्टरी त्याला मिळावं, माणिकर त्याला संगत मिळावं आणि त्याचा सुद्धा खूप उत्कर्ष. आज उपांत विशारद म्हणून विशारद केलं, संगीत विशारद केलं आणि आज त्याच्या एवढे मोठे त्याच्याजवळ विद्यार्थी आहे. इमानीद्वारे तो शिकवत आहे. तुम्ही इमानीद्वारे शिका आणि तुम्ही मात्र काहीतरी आपल्या गुरुचं नाव चालवा. कारण जेथपर्यंत आपण गुरु शिष्य पहा, रामकृष्ण परमहंसाचं नाव स्वामी विवेकानंदानं चालवलं. स्वामी विवेकानंद मिळाल्यानंतर रामकृष्ण परमहंसाला कोणी विचारत नव्हतं. राष्ट्रसंत नसता झाला तर आडकोजी महाराज कोणी विचारत नव्हतं. म्हणून गुरुचं जर महात्म्य वाढवायचं असेल, गुरुच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणे ही खरी गुरुची सेवा आहे. हे काही गुरुची सेवा, हे भौतिक सेवा आहे. पण गुरुच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणे ही खरी गुरुची सेवा. आणि गुरुसेवा तीच आहे की त्याच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करा. तुम्ही मोठे व्हा आणि तुम्ही पुन्हा तसे शिक्षक व्हा. आणि हे परंपरा काही थांबणार नाहीये. ही परंपरा चालू राहणार आहे. आणि आता तुमच्या समोर अध्यात्माचं ज्ञान काही कामाचं नाही. तुमच्या हिशोबापर्यंत तुम्हाला सांगावं लागतं. आता गुरुचं महात्म्य तेच आहे. अध्यात्म गुरु अलग, अध्यात्म गुरु अलग. आणि हा गुरु, सद्गुरु आणि गुरु याच्यामध्ये आत्माचा फरक आहे. जो जीवनाचा उद्धार करतो, आपल्यासारखं करतो, तो अध्यात्माचा गुरु. आणि आपला गुण दुसऱ्याला जो शिकवतो तो तुमचा भौतिक आपला संगीताचा म्हणा कोणताही गुण काय ना, तर गुण ज्याच्यावर शिकतो तो आपल्या कर्माचा गुरु आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विश्वास ठेवून आपण जर कार्य केलं तर तुम्हाला फलश्रुती मिळल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो. आज वेळ भरपूर झाली आहे. भरपूर आहे ना, वेळ भरपूर झाली आहे. आता शेवटी हेच सांगतो
निर्व्यसनी राहा. निर्व्यसनी जर राहिले तर तुम्ही उपाशी मरत नाही. या काळामध्ये उपाशी मरत नाही, निर्व्यसनी पाहिजे. म्हणून निर्व्यसनी राहा. आपला पण त्रास झाला नाही पाहिजे, दक्षता घ्या. आणि जे तुमचा गुरुत्वास सांगतात त्याच्याकडे लक्ष देऊन शिका आणि आपला सुद्धा फायदा उपयोग करून घ्या. एवढं बोलतो आणि माझी शब्दरूपी पुष्प माझ्या गुरुदेवाच्या चरणावर, तुमच्या सर्व जनता जनार्दनाच्या माता भगिनीच्या चरणावर ठेवतो आणि 2 या ठिकाणी माझे पूर्ण करतो. जय गुरु, जय गुरु, जय गुरु.